समोरच्या डोंगरावरील एका कपारीत बिबट्यांचे वास्तव आहे. साध्या डोळ्यांनी हे दिसणे अवघडच, पण 600 mm लेन्समुळे छान क्लोजअप घेता आले. यांना शोधण्यासाठी पहाटेच आम्ही बाहेर पडलो होतो. यांची वावरण्याची बरीचशी ठिकाणे चेक केली तरीही यांचा थांग पत्ता लागत नव्हता. हळूहळू उजेडायला सुरुवात झाली होती. समोरचा आसमंतही दूरपर्यंत दिसत होता. सभोवताली पक्षीही साद घालत होते. बऱ्याच वेळाने सूर्योदयाच्या वेळेस डोंगराच्या माथ्यावर असलेल्या एका खडकावर ही मंडळी दिसून आली. उन्हाची वाट पाहत थोडीशी हालचाल करत पहुडलेली होती. थोड्या वेळाने ही मंडळी एक एक करून खाली येऊ लागली. येथील लोकांमध्ये एक समज आहे. देवाने बिबट्यांना सांगितले आहे की तुम्ही माणसांच्या वर अटॅक केला तर ते तुमचा सर्वनाश करतील. म्हणून येथे बिबट्यांचे मानवावर हल्ले होत नाही. थांबत थांबत हे पूर्ण कुटुंब मार्गस्थ झाले. एक मादी व 3 बछडे असे हे 4 जणांचे कुटुंब. लपतछपत येऊन लहान मुलाने आईला भाऊ करावे अगदी तसा हा सीन होता. मस्ती करतच हे सारे पुढे जात होते. आता हे बिबट्यांचे कुटुंब एकत्रित पाहायला मिळाले. शेवटी राहिलेला हा बछडाही कपारीत गायब झाला आणि नंतर दर्शन झाले ते डेनमध्येच. तर हे होते जवाई बांध. जवाई नदीवरील बांधाजवळ बिबट्यांचे वास्तव आहे. त्यासाठी आम्ही आदल्या दिवशीही सफारीचा थरार अनुभव घेतला होता. आप अंदर बैठा हो, पीछे साफ सुथरे सुन रहे हो, सबने हाथ में बिबट्याच्या शोधात आम्ही जंगलाचा कप्पान कप्पा हिंडत होतो. सगळीकडे त्याला शोधत होतो. मिळालेल्या माहितीच्या आधाराने अगदी झाडे झुडपेही जवळून निहाळत होतो. शेवटी बिबट्याच्या झालेल्या अति दुरून दर्शनामुळे थोडीशी निराशा कमी झाली. पण ही सारी कसर आज मात्र भरून निघाली. राजस्थानमधील जवाई बांध येथे जाता येता रस्त्यात लागणाऱ्या खेड्यांमध्ये ग्रामीण भागाची झलक मन मोहून घेते. येथील खेड्यांनी अजूनही आपलं गावपण टिकवलं आहे. ग्रामस्थांनी आपल्या चालीरीती, प्रथा, वेशभूषा अजूनही जपून ठेवल्या आहे. याची प्रचितीही आम्हाला लवकरच आली. नदीतील पाणी उपसण्यासाठी वापरली जाणारी अगदी जुन्या पद्धतीची जुनी राहटही बऱ्याच ठिकाणी सुस्थितीत आढळली. वो लगा है अभी ये अभी हाँ ये तो वो वाला जो दिख रहा है ना आपको, एक बेल लगता है तो वो पूरा गोल गोल घूमता रहता है. वो गोल गोल घूमता रहता है, ये गोल गोल घूमता रहता है. जैसे जैसे पानी आता रहता है वैसे बना हुआ है ना वो वाला, इसमें पानी रहता है. इसमें दिखा दी
आज भाद्रपद एकादशी असल्याने येथे जलझिलाली एकादशी साजरी केली जात होती. यात लालाजी म्हणजेच बाल श्रीकृष्णाची मूर्ती वाजत गाजत पाणवठ्यावर आणली जाते. तेथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना नव्यानेच आलेल्या पाण्यामध्ये नवजलमध्ये श्रीकृष्णाला स्नान केले जाते, पूजा अर्चा होते. येथे गणेशोत्सव धूमधामपणे साजरा केला जातो. आज काही ठिकाणी विसर्जन चालू होते, त्याच्या मिरवणुकाही निघाल्या होत्या. रस्त्यात भेटलेल्या गणगौरांशी थोडा वेळ गप्पा मारल्या. कैसा कब से गाँव से आप? पार्टीकर सर ये 100 महीने बाहर रहते हैं, हाँ हरी सब्जी कुछ नहीं खाते हैं ये, हाँ और उसके बाद में ये नंगे पैर रहते हैं और 100 महीने इनके जो माता जी होते हैं वो बाहर निकलते हैं वो हाँ और 100 महीने तक डांस करते हैं बाहर हाँ पूरे गांव में, अलग अलग गांव में. हाँ और ऐसा ऐसा रहता है. पारंपरिक रूढी चालीरीती जपणाऱ्या राजस्थानमधल्या या आजच्या पिढीला आमचे वंदन.